कोयना परिसरात पावसाचा रुद्रावतार। धरणाचे दरवाजे 13 फुटांवर 95,000 क्युसेक्स विसर्ग सुरू। धरणात 100 टीएमसी पाणीसाठा। कराड चिपळूण महामार्ग बंद। पाटण शहरात नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर। प्रशासन ॲक्शन मोडवर रात्र गस्त सुरू। कोयना धरण परिसरात पावसाने रुद्रावतार धारण केला असून नवजा आणि कोयना भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। सध्या कोयना धरणात 100 टीएमसी पाणीसाठा झाला असून जलाशयात तब्बल 91,271 क्युसेक पाण्याची आवक होत आहे। रात्री 8 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 12 फुटावरून 13 फुटांपर्यंत उघडून 93,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। याशिवाय पायथागृहातून 2100 क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात असून सध्या एकूण 95,300 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। या वाढत्या पावसामुळे परिसरातील अनेक भागात पाणी शिरले आहे। हेळवाक येथे दुकानांमध्ये पाणी घुसले असून कराड चिपळूण महामार्ग येथे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। विसर्ग आणखी वाढल्यास या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। नदीकाठच्या गावांना जोडणारे काही पूल पाण्याखाली गेले आहेत। पाटण शहरात ही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी घरातील व दुकानातील साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे। महसूल विभागाने सर्वत्र भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे। काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी टोपे व तहसीलदार गुरव यांनी केले आहे। मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्णेकर, पाटण। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे अशी सर्वांना सूचना करण्यात येत आहे। पाटण नगर पंचायत